तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? तुम्हाला दाखवतो शेतामध्ये यूज केलं जाणारं जनरेटर, ज्याने पाणी काढणारं नाही का, त्याला आम्ही खोललं आहे सगळं. तुम्हाला दाखवतो कसं काय असतं आतमध्ये नाही का त्याच्या. तर भरपूर जणाकडं असं जे यांना शेती त्यांच्याकडे भरपूर जणाकडे असतेच गावाकडचं. तुम्हाला दाखवतो कसं खोललं आहे कसं नाही, ते सामान दाखवतो सर्व. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. माझे डेली व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, सर्व खोलले सामान याचं नाही का, सर्व सामान खोललं याचं. हे आतमधलं पिस्टन आहे याचं. योगा इकून एक अजून असतं ऑइलचं, आणि तिकडं रेडी केलं एक दुसरं. हे खोलून दुसरं नवीन बनवायचं. ह्याला सगळं ओके करायचं. याचं सामान धुलं बघा इथं. ह्यात पिस्टन बसतं आतमध्ये. योगा हे पिस्टन यात असं बसणार, सॉरी उलटं, यात असं लागणार. तर सध्या आम्ही हे खोललं आहे, एक खोललं आहे, एक फिट करायचं चालू आहे. तर आता मग ह्याचं सामान सर्व ह्यात लावलं आहे, हे तर काढलेलं आहे. एक केम असते बघा त्याच्या आतमध्ये, ही केम ती केम जॉईंट असती आणि स्लिप असती. ह्यात पिस्टन जाणार, मग नंतर वर खाली होणार यातून. हे रिंग असतात बघा याच्या, ऑइल रिंग. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे खोललं आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा मला. आणि दुसरा व्हिडिओ तुमच्या लवकर घेऊन येणार आहे. हे बघा, आणि दुसरं काही तर फिट केलं आहे. सध्या काम चालू आहे याचं, अर्धवट काम राहिलं आहे. अर्ध झालं आहे, अर्ध राहिले. हा का डिझेल पंप आहे. हे कधी कधी चालत नाही, ह्याच्या स्प्रिंग टाकायची, हे चेंज करायचं हक्क. हे डिक्सवरती थुले आहे, फिट केलं बघा, फिट करून वरती थुलेलं. कारण की जेव्हा स्टार्ट करताना तेव्हा जास्त स्पीडमध्ये असणार, ती घुमणार डायरेक्ट जागेवर. त्याच्यामुळेच पुढे थोन दिलं, काय म्हणते, बोल्ट फिट केलं त्याच्यावरती. हे बघा, ह्याला तुम्ही खोलून रिपेअर करू शकता. कसं करायचं तुम्हाला सांगतो मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये. याला खोलून तुम्ही घरच्या घरी रिपेअर करू शकता. काही एवढं अवघड नाही आहे, एवढं काही अवघड नाही आहे. याला घरच्या घरी तुम्ही आरामशीर रिपेअर करू शकता. हो का, हे रॉड आहे मध्ये. तर बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, काय फारसं अवघड नाही आहे, लय सोपं इंजिन बनवणं. तुम्ही घरच्या घरी बी करू शकता, काय एवढं अवघड नाही आहे. फक्त एवढं आहे की तुमच्याकडे सर्व साहित्य असलं पाहिजे, गरजेचं असलं पाहिजे. जसं की चाबी वगैरे, चाई पानं असलं पाहिजे, ते मेन महत्त्वाचं आहे. आता घरच्या घरी तुम्ही आरामशीर बनवू शकता. काय कोणी मेकॅनिकलला बोलवायची गरज नाही आहे, काही नाही आहे. असं फक्त जेव्हा कोणी मेकॅनिकल तुम्ही बोलवला, ते कसं खोलपीट करतं ते बघायचं. फक्त एकदा बघितलं ना, तर मग तुम्हाला नंतर आरामशीर येऊन जाईल. काही एवढं अवघड नाही आहे. आम्ही पण इथं शिकतो आहे, आम्हाला थोडंफार नॉलेज जास्त नाही. तुम्हाला दाखवतो अजून एक काही बघा, ते बनवून ठेवलेलं आहे. हे बनवून ठेवलं आता इथं. एवढं काही अवघड नाही, तुम्ही आरामशीर करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला तर बाय बाय मित्रांनो.